नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पवार. मानवी जीवनाला नदीची उपमा दिलेली आहे. याच नदीला घेऊन मी माझे जीवनकाव्य रचलेले आहे. ते जीवनकाव्य आपल्यासमोर सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे जीवन. जीवन असेच असते. जीवन असेच असते. नदीच्या उगमापासून ते सागरापर्यंत प्रवास चालूच असतो. नदीच्या उगमापासून ते सागरापर्यंत प्रवास चालूच असतो. तसेच असते जीवनाचे. जन्मापासून सुरुवात होते. जन्मापासून सुरुवात होते. हो, जीवन असेच असते. जीवन नदीप्रमाणे खडतरी असते. जीवन नदीप्रमाणे खडतरी असते, तर कधी ते खळखळून वाहत असते. म्हणून जीवनात सुखदुःख येत असतात. म्हणून जीवनात सुखदुःख येत असतात. हो, जीवन असेच असते. सुखदुःखाच्या खांद्यावर हात ठेवून, सुखदुःखाच्या खांद्यावर हात ठेवून आपल्याला चालावंच लागतं. सुखदुःखाच्या खांद्यावर हात ठेवून आपल्याला चालावंच लागतं. यातला एक जरी मित्र थकला तरी जीवनाचा रथ कोलमडतो. हो, जीवन असेच असते. म्हणून जीवनाच्या सागरात कितीही लाटा आल्या, म्हणून जीवनाच्या सागरात कितीही लाटा आल्या तरी आपली नौका किनाऱ्यापर्यंत न्यावीच लागते. तरी आपली नौका किनाऱ्यापर्यंत न्यावीच लागते. हो, जीवन असेच असते. हो, जीवन असेच असते. धन्यवाद.